प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए येशू ख्रिस्तांचे मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 28 एप्रिल 2024 रविवार। पुनरुत्थानाची वेळ आणि तुम्ही आशीर्वादित यावेल, कारण ते तुमच्या परतफेड करू शकत नाहीत, कारण तुम्हाला नीतिमानाच्या पुनरुत्थानाची वेळ फैले जाईल। लूक 14 अध्याय 14 वचन। समाजसेवा हे परमेश्वराचे दर्शनात अधिक धन्य आहे असे मानणारे काही जण आहेत, तरीही इतर समाजसेवापासून पूर्णपणे दूर राहत आणि आत्मिक जीवन आणि पवित्रतेवर अधिक लक्ष केंद्रित करतात। पण करेज हे दोन्ही घटक एकत्र आले पाहिजेत, जी तुम्ही परमेश्वराला देऊ शकता ही सर्वोत्तम सेवा आहे। ख्रिस्त येशूने गरिबांना सुरुवात सांगितली, पण त्याच वेळी त्याने जे भुकेले होते त्याने जेवू घातले। त्यामुळे तुमच्याकडे समाजसेवा आणि सुरुवातीकता यांचे चांगले समतोल असायला हवा। धन्य जीवन बद्दल बोलताना प्रभू येशू म्हणतो, पण जेव्हा तुम्ही मेजवानी देता तेव्हा गरीब, लंगडे, अंधाले याने आमंत्रित करा आणि तुम्ही आशीर्वादित यावेल, कारण ते तुमची परतफेड करू शकत नाहीत, कारण तुम्हाला नीतिमानाच्या पुनरुत्थानाची वेळ पडण्यात येईल। लूक 14 अध्याय 13 आणि 14 वचन। गरिबांना मदत करण्यात धन्यता मानली जाते, घेण्यापेक्षा देण्यात धन्यता मानली जाते। जो गरिबांवर दया करतो तो परमेश्वराला गरज देतो। ऐकिक तत्त्वे तेही म्हणतात की गरिबांच्या समाधानी राहण्यात तुम्हाला देव दिसतो, म्हणून अनोळखी लोकांचे मनोरंजन करण्यास विसरू नका, कारण असे केल्याने काहींनी नकळत देवदूतांचे मनोरंजन केले आहे। इब्री 13 अध्याय 2 वचन। पवित्र शास्त्र म्हणते, मग राजा येशू त्याची उजवीकडे असलेल्याने म्हणेल, या माझ्या पित्याच्या आशीर्वादितांनो, जगाची स्थापनेपासून तुमच्यासाठी तयार केलेल्या राजाची वेतन द्या, कारण मी भुकेला होते आणि तुम्ही मला अन्न दिले, मला तहान लागली होती आणि तू मला प्यायला दिलेस, मी अनोळखी होतो आणि तू मला हात घेतलास, मी नग्न होता आणि तू मला कपडे घातलेस, मी आजारी होतो आणि तू मला भेटलास, मी तुरुंगात होतो आणि तू माझ्याकडे आलास। मग नीतिमान लोक त्याला उत्तर देतील की प्रभू, आम्ही तुला कधी भुकेले पाहिले आणि खायला दिले, किंवा तहानलेले पाहिले आणि तुला प्यायले दिले। मॅथ्यू 25 अध्याय 34 वचन ते 27 वचन। आणि राजा त्याने उत्तर देईल आणि त्याने म्हणाले, मी तुम्हाला खरे सांगते, माझ्या बंधूंपैकी सर्वात तहान असलेल्यापैकी एकासाठी तुम्ही हे केले ते तुम्ही माझ्यासाठी केले। मॅथ्यू 25 अध्याय 40 वचन। देवाचे मुलांनो, आशीर्वाद मिळण्यासाठी तुम्हाला संधी असो वा नसो, तुम्ही सर्व परिश्रमपूर्वक देवाची वचनाचे प्रचार केला पाहिजे। दुसरे म्हणजे गरीब आणि गरजूंना शक्य तितकी मदत करा आणि तुम्हाला या जगात आणि अनंतकालात महान आशीर्वाद मिळतील। पुढील चिंतनासाठी श्लोक, तुम्ही तुमच्या स्वर्गातील पित्याचे पुत्र यावे, कारण तो त्याची सूर्य वाईट आणि चांगल्यावर उगवतो आणि नीतिमान आणि अन्य यावर पाऊस पडतो। मॅथ्यू 5 अध्याय 45 वचन। दिवसासाठी बायबल वचन सकाळी 1 राजा अध्याय 3, 4 आणि 5। संध्याकाळी लूक 20 अध्याय 1 से 26 वचन। धन्यवाद।